लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. श्रीकांत धर्माधिकारी वकील आता रत्न पारखेंच्या घरी आलेला आहे. राघवचं अपहरण सिंधूनच केलेलं आहे आणि राघवला 100% रत्न पारखेंच्या घरामध्येच ठेवलेलं आहे, अशी त्याच्या मनामध्ये शंका आहे आणि त्यासाठी रत्न पारखेंच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी त्याने सर्च वॉरंट देखील आणलेलं आहे. राघवला कुठे लपवून ठेवलेलं आहे, असं तो त्याच्या आवाजामध्ये सर्वांना बोलत आहे आणि सर्वांना सांगतोय, की "पटकन त्याला आमच्या ताब्यामध्ये द्या. तुमचा राघव फरार झालेला आहे." हे ऐकल्यानंतर घरचे सर्वजण धक्क्यामध्ये गेल्यासारखं नाटक करत आहेत आणि ते म्हणतायत, "आम्हाला काहीच माहिती नाहीये." तर तो राघवविषयी खूप अभद्र बोलत आहे. "तुमचा राघव अगोदर IPS अधिकारी होता, पण तो आता IPS अधिकारी नसून फरार मुजरीम आहे," असं तो त्याला म्हणतोय. आता त्याच्या पुढचं IPS अधिकारी हे विशेषण काढून टाकण्यात येणार आहे आणि त्याला फरार मुजरीम असं विशेषण लावण्यात येणार आहे, असं तो सर्वांना सांगत आहे. घरातील सर्व सदस्य म्हणजेच राजश्री, रेश्मा, ऋतुजा आणि रुक्मिणी धर्माधिकारी वकील आल्याने थोड्याशा घाबरून गेलेल्या आहेत आणि त्यांच्या या घाबरल्याचाच फायदा धर्माधिकारी वकील घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. राघवविषयी तो अभद्र बोलत असतो, तेव्हाच पाठीमागून वाघीण म्हणजेच सिंधू आलेली आहे आणि सिंधूने जोरात टरकाळी फोडायला सुरुवात केलेली आहे. "काय? राघव जेलमधून पळून गेलेले आहेत? म्हणजे तुम्हीच त्यांना पळवलेलं आहे, कारण राघव कधीच पळून जाणारातले नाहीयेत. ते तेथेच थांबले असते आणि आलेल्या परिस्थितीचा त्यांनी मुकाबला केला असता. राघव जेलमधून पळून जाणं शक्यच नाहीये," असं सिंधू त्या धर्माधिकारी वकिलाला सांगते. तेव्हा धर्माधिकारी वकील आता तिच्या समोरच येऊन थांबतो. "तूच त्याला जेलमधून फरार केलेला आहे," असा डायरेक्ट आरोप त्याने तिच्यावर केलेला असतो. तेव्हा सिंधू मात्र शांत बसत नाही. सिंधू म्हणते, "माझ्यावर भलतेच आरोप करू नका. उलट तुम्हीच त्यांना गायब केलेलं आहे, असा मी आरोप करते." तेव्हा तो म्हणतो, "तू काय बोलतेस? तुला कळतंय का?" सिंधू म्हणते, "मी जे काय बोलते ना, ते अगदी योग्य बोलत आहे. तुम्हीच त्यांना गायब केलेलं आहे, कारण तुम्हालाच भीती होती की ही केस हरेल म्हणून. ही केस हरण्याच्या भीतीनं तुम्ही राघवला जेलमधून गायब केलेला आहे, असा माझा आरोप आहे." तेव्हा मात्र वकील पुरताच हादरून गेलेला आहे. कारण सिंधूनेच त्याला गायब केलेलं आहे आणि आता सिंधूच त्याच्या विरोधात बोलत आहे. सिंधूच त्याच्यावर आरोप करत आहे. तेव्हा रुक्मिणी देखील म्हणते, की "अगदी बरोबर आहे. माझा राघव हा दक्ष पोलीस ऑफिसर होता आणि तो असं काहीच करणं शक्य नाहीये. कर्तबगारी त्याच्या नसानसामध्ये होती. तुम्हाला घाबरून तो कधीच पळून जाणार नाही. उलट तो तेथेच थांबला असता. तुम्हीच त्याला गायब केलेला आहे. कुठे गायब केलंय ते सांगा." रुक्मिणी असं बोलल्यानंतर आता सिंधूला देखील 100 हत्तीचं बळ आलेलं आहे आणि ती पुरती धावून जाऊन वकिलाच्या अंगावर जाऊन त्याला म्हणते, की "सांगा, सांगा नक्की माझा नवरा कुठे आहे? माझे राघव कुठे आहेत ते सांगा, अन्यथा मीच तुमच्यावर केस करणार आहे. मला माहिती आहे हे सगळं काही तुम्हीच केलेलं आहे. आता तुम्हाला भीती वाटायला लागलेली असेल ना, की ही केस तुम्ही हारणार. तुमच्या हातामध्ये काही पुरावे नव्हते आणि म्हणूनच तुम्ही त्याला गायब केलेलं आहे." असं सिंधू आता वकिलाला बोलते. तेव्हा तो म्हणतो, "तुला वेड लागलंय वाटतं. तू काय बोलतेस तुला कळतंय का? तू गायब केलंस त्याला आणि त्याचे आरोप तू चक्क माझ्यावर करतेस आणि केस हारण्याचा प्रश्नच येत नाही. ही केस आत्ताच्या आत्ता इथंच सॉल्व्ह करून टाकू शकतो. तुला माहिती आहे ना, श्रीकांत धर्माधिकारी कधीही केस हारत नाहीत आणि तू माझ्यावर आरोप करतेस. तुझे आरोप हे बिनबुडाचे आहेत," असं तो सिंधूला बोलत आहे. सिंधू म्हणते, "हा तर आरोप मी तुमच्यावरच ठेवलेला आहे. राघव कधीच जेलमधून फरार होणार नाहीत. राघवला जेलमधून गायब तुम्हीच केलेलं आहे आणि आता राघव कुठे गेलेले आहेत याचं उत्तर तुम्हीच आम्हाला द्यायचं आहे." चिडलेला धर्माधिकारी वकील म्हणतो, "माझ्यावर आरोप करतेस का? थांब. आत्ताच्या आत्ता या गोष्टीचं दूध का दूध और पानी का पानी करून टाकतो." असं म्हणून त्याने त्या कॉन्स्टेबलला बोलवलं आहे, ज्याच्या समोरून सिंधू आणि राघव फरार झालेले होते आणि तो कॉन्स्टेबल आता सिंधूच्या समोर उभा आहे. सिंधूच्या समोर उभारलेल्या त्या कॉन्स्टेबलला त्याने प्रश्न विचारलाय, की "हीच ती बाई आहे का, जिने राघवला फरार केलेला आहे?" आणि त्या व्यक्तीला आठवतंय, की याच तर व्यक्तीने आपल्याला ज्यूस दिला होता आणि याच व्यक्तीचा तर ज्यूस पिऊन आपण चक्कर येऊन पडलेलो होतो आणि आता वाजे हा कॉन्स्टेबल सिंधूचं नाव सांगणार आणि सिंधूला अटक करावी लागणार. या गोष्टीचा फायदा धर्माधिकारी वकील घेणार असतो आणि वाजेनं सांगितलंय, ही ती व्यक्ती नाही. हे जेव्हा धर्माधिकारी वकील ऐकतो, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते.
मोठा धक्काच त्याला बसलेला आहे. तो म्हणतो, "तू काय बोलतोयस? तुला कळतंय का?" तेव्हा वाजे कॉन्स्टेबल म्हणतो, "अहो, मी जे बघितलंय तेच सांगतोय. या त्या बाई नाहीयेत. अहो, मी बघितलं असतं ना, एका क्षणात त्यांना ओळखलं असतं. अहा, ही बाई नाहीच ती. मी सांगतो तुम्हाला तर." असं म्हणल्यानंतर धर्माधिकारी वकिलाला मोठा धक्का बसलाय. आपल्या हातून एक मोठा पुरावा निसटलाय हे आता त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि या गोष्टीचा फायदा आता रत्न कुटुंबीय घेत असतात. रत्न कुटुंबीय आता चांगलेच धर्माधिकारी वकिलावर तुटून पडलेत आणि ते म्हणतायत, की तुम्हीच सगळं केलेलं आहे आणि आमच्या सिंधूवरती गोष्ट आणताय का? तेव्हा धर्माधिकारी वकील त्या कॉन्स्टेबलला म्हणतो, "तुला कळतंय का तू काय बोलतोयस तू? तू म्हणला होता मी त्या व्यक्तीला ओळखू शकतो. मग तू का त्या व्यक्तीला ओळखत नाहीयेस?" तो म्हणतो, "अहो, मी ओळखू शकतो. ती व्यक्ती याच घरातली आहे. या गोष्टीवर माझा विश्वास आहे." थांबा, पलीकडं फोटो लावलेले आहेत. त्या फोटोमध्ये बघून मी तुम्हाला सांगू शकतो, की ती व्यक्ती कोण आहे असं म्हणून रत्नपारखी कुटुंबियांचे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींचे फोटो लावलेले आहेत, त्या ठिकाणी तो वाजे कॉन्स्टेबल गेलेला आहे. वाजे कॉन्स्टेबल आता तो फोटो बघून त्यातली कोणती व्यक्ती नक्की अपहरणाच्या पाठीमागे आहे, हे सांगणार म्हणल्यानंतर पुन्हा एकदा धर्माधिकारी वकिलाला वाटतंय, की आता रत्नपारखी कुटुंबातील एक तरी सदस्य आपल्या ताब्यात येणार आहे. आणि वाजेनं एका फोटोकडं बोट करून धर्माधिकारी वकिलाला सांगितलंय, की "हां, हां, हीच ती बाई आहे, जिनं रत्नपारखी साहेबांचं अपहरण केलेलं आहे." तेव्हा धर्माधिकारी जवळ जाऊन पाहतो आणि पुन्हा एकदा त्याला मोठा धक्का बसलेला आहे. कारण वाजेनं बोट दाखवलेला फोटो आहे मधूचा. मधूनच अपहरण केलेलं आहे असं जेव्हा वाजे सांगतो, तेव्हा मात्र धर्माधिकारी अगदी कोलमडून जातो. वाजे सांगतोय, की "अहो ह्याच तर त्या बाई होत्या. मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. याच बाईनं अपहरण केलेलं आहे." असं जेव्हा वाजे छाती ठोकपणे सांगतो, तेव्हा धर्माधिकारी पुरता कोलमडून जातो. तो म्हणतो, "तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का?" वाजे म्हणतो, "अगदी 100% खरं मी बोलत आहे साहेब. तुम्हाला खोटं बोलून मला काय मिळणार आहे? अहो, हीच ती व्यक्ती आहे. शपथ घेऊन सांगतो, हीच ती व्यक्ती आहे." असं म्हणून वाजेनं आता चक्क शपथ देखील घेतलेली आहे आणि धर्माधिकारी वकिलाला मोठ्या पेचात त्याने टाकलेला आहे. धर्माधिकारी वकील त्याला म्हणतोय, "तुला समजतंय का तू काय बोलतोय?" तेव्हा आता सिंधू म्हणते, "त्याला सगळं समजतंय." रुक्मिणी देखील म्हणते, की "त्यानेच तर सांगितलं ना." आता हे स्पष्ट झालंय, की अपहरण हे मधूनेच केलेलं आहे. पण मला कळत नाही मृत असलेली मधू अपहरण कसं काय करतेय? ती तर देवाघरी गेलेली आहे ना. मग तिने अपहरण कसं केलं याचा जाब आता तुम्हीच आम्हाला द्या, असं म्हणून रुक्मिणीने धर्माधिकारी वकिलाला जाब विचारलेला आहे. तेव्हा तो म्हणतो, "या व्यक्तीनं अपहरण करणं शक्यच नाहीये. वाजे तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? ही व्यक्ती इथं नाहीयेच. ही व्यक्ती" असं म्हणून तो चक्क थांबलेला आहे. वाजे म्हणतो, "अहो त्यांनीच केलेलं आहे." पण थांबलेल्या धर्माधिकारी वकिलाच्या जवळ आता सिंधू गेलेली आहे आणि सिंधू म्हणते, "ती व्यक्ती ती व्यक्ती कुठे आहे ते सांगा ना मग. आत्ता तुमच्या तोंडातून जो शब्द येणार होता ना, तो पूर्ण करा. मधू इथं नाहीये, ती व्यक्ती तर कुठे आहे असं तुम्ही बोलत होतात ना, तो शब्द पूर्ण करा. कुठं लपवून ठेवलंय तुम्ही मधूला सांगा. आता ही केस तुमच्यावरच उलटणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. एक तर तुम्ही राघवचं अपहरण केलेलं आहे आणि मधूला देखील लपवून ठेवलेलं आहे. म्हणजे वकिलाच्या पेशेला तुम्ही काळिंबा आहात. तुम्हीच सर्व काही गोष्टी घडवून आणत आहात." असे घणाघाती आरोप आता सिंधूने त्याच्यावर करायला सुरुवात केलेली असते. तुम्हीच त्यांना लपवून ठेवलेलं आहे. मधूला आणि राघवला तुम्हीच लपवलेलं आहे असं म्हणून आता सिंधू चक्क त्याच्या अंगावर जात आहे. इकडे मोठ्या ट्रंकमध्ये राघव लपून बसलेला आहे. त्याला वाटतंय की खरंच वाजेनं आपलं काम करून टाकलेलं आहे. कारण राघव जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता, तेव्हा वाजे, सिंधू आणि राघव यांनीच तर तो मोठा प्लॅन केलेला होता. वाझे आपल्याशी प्रामाणिकपणे वागला या गोष्टीचा अभिमान राघवला लपून बसलेल्या ट्रंकमध्ये देखील होत असतो. राघव, सिंधू आणि वाझे यांनी प्लॅन केलेला असतो आणि त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात. राघव जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतो, तेव्हा वाझे देखील राघवला म्हणत असतो, की "साहेब, या म्हणतायत त्या बरोबर आहेत. तुम्हाला फरार होणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला बाजू मांडायला वेळ मिळणार आहे. कारण तो वकील किती वाईट आहे ना, ते मला चांगलं माहीत आहे. साहेब, तुमच्यासारखं जग सगळं सरळ नसतं. तुम्ही खूप सरळमार्गी आणि प्रामाणिक आहात. पण तुम्हाला
थोडी तरी चालाकी करणं गरजेचं आहे, असं वाजे कॉन्स्टेबलने सांगितलेलं असतं आणि सिंधूला देखील ते पटलेलं असतं आणि सिंधू राघवला म्हणलेली असते, की "आता यांचं तर तुम्ही ऐकणार ना?" तेव्हा राघव म्हणतो, "अगदी 100% ऐकणार." आणि त्याच वेळेस ठरलेलं असतं, की सिंधूचं नाव न घेता नाव घ्यायचं आहे ते म्हणजे मधूचं. आणि आता सिंधू मात्र धर्माधिकारी वकिलाच्या अगदी अंगावर जाऊन त्याला विचारत आहे, की "सांगा माझा राघव कुठे आहे ते?" कारण राघवचं अपहरण तुम्हीच केलंय हे आता सिद्ध होत आहे. कारण जो कॉन्स्टेबल त्यांच्या सुरक्षणासाठी होता, त्याने आता मधूचं नाव घेतलेलं आहे. म्हणजे मधू देखील जिवंत आहे आणि मधू जिवंत असून देखील राघवला अडकवण्यासाठी, राघवला फरार घोषित करण्यासाठी तुम्हीच राघवला जेलमधून फरार केलेला आहे. तुम्हीच राघवला हॉस्पिटलमधून घेऊन गेलेला आहात, असं ती सांगते. तेव्हा वकील पुरता हादरून जातो आणि आलेल्या पोलिसांना सांगतो, आत्ताच्या आत्ता सगळ्या घराची चांगली झाडाझडती घ्या आणि या घरामध्ये लपून बसलेल्या त्या राघवला बाहेर काढा आणि सर्व पोलीस आता कामाला लागलेले आहेत. सर्व रत्नपारखी कुटुंबीय जरा चिंतातूर झालेले आहेत. कारण राघव तर हॉलमध्ये असलेल्या मोठ्या ट्रंकमध्ये लपून बसलेला आहे. पण आता पोलीस त्याला शोधत आहेत आणि चुकून जर का ते ट्रंक जवळ गेले, तर मोठा घोळ होईल असं सर्वांना वाटत आहे. धर्माधिकारी वकिलाला कॉन्फिडन्स आहे, की राघव याच घरामध्ये आहे आणि आपण त्याला शोधून काढू शकतो. पोलीस सर्व घरामध्ये इकडं-तिकडं शोधाशोध घेत आहेत. घरातली प्रत्येक वस्तू ना वस्तू त्यांनी हलवून टाकलेल्या आहे. घरातील कपाट, घरातील दिवाण, सर्व वस्तू त्यांनी अगदी इकडून-तिकडं करून टाकलेल्या आहेत आणि सर्व घरामध्ये कुठेतरी राघव रत्नपारखी लपलेले असतील असं त्यांना वाटतंय आणि वकिलानं सांगितल्याप्रमाणे त्यांना आपल्याला शोधणं गरजेचं आहे. कारण वकिलाकडे सर्च वॉरंट आहे आणि सर्च वॉरंटप्रमाणे काम करणं गरजेचं आहे, असा विचार करून पोलीस राघवला सर्वत्र शोधत आहेत. तर रत्नपारखी कुटुंबीय मनातल्या मनामध्ये देवाचा धावा करतायत आणि "देवा, या राक्षसापासून राघवला वाचव," असं ते मनातल्या मनात म्हणत आहेत. सिंधू मात्र शांत बसलेली आहे आणि पोलीस आता सर्वत्र शोधून आलेले असतात आणि ते आता धर्माधिकारी वकिलाला सांगतात, की "साहेब, या खालच्या रूममध्ये आम्ही सर्वत्र शोधलं, पण रत्नपारखी साहेब कुठेच सापडत नाहीत." तेव्हा तो म्हणतो, "असं होणं शक्यच नाहीये. तुम्ही नीट तपासलं का?" पोलीस म्हणतात, "अहो, आम्ही घरातली एक ना एक वस्तू, दिवाण, कपाट सगळं काही पाहिलेलं आहे, पण कुठेसुद्धा ते आम्हाला सापडलेले नाहीयेत." तेव्हा धर्माधिकारी वकील म्हणतो, "ते येथे नसतील तर वरच्या रूममध्ये जा. वरच्या सगळ्या रूम अगदी व्यवस्थित चेक करा. ते येथेच आहेत याचा मला कॉन्फिडन्स आहे. त्याला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढा आणि माझ्यासमोर घेऊन या," असं तो पोलिसांना सांगतो. आता पोलीस वर जातात, सर्वत्र शोधतात आणि शोधून पुन्हा ते माघारी आलेले आहेत आणि सांगतात, "अहो साहेब, आम्ही घरातली एक ना एक वस्तू शोधली. सगळे दिवाण, कपाट सगळं शोधलं, पण रत्नपारखी साहेब आम्हाला कुठेसुद्धा सापडलेले नाहीयेत." हे ऐकल्यावर आता वकिलाचा पुरता नाईलाज झालेला आहे. पण त्याला माहिती नाहीये, की राघव मात्र तेथेच हॉलमध्ये असलेल्या ट्रंकमध्ये लपून बसलेला आहे. आता सिंधू त्या धर्माधिकारी वकिलाकडे जाते आणि म्हणते, "आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून चालते व्हा. कारण तुम्हाला सर्वत्र शोधून देखील राघव सापडलेले नाहीयेत आणि उलट तुम्ही माझ्याच प्रश्नाचं उत्तर द्या, की राघवला तुम्ही कुठे लपवून ठेवलेलं आहे? राघवचं तुम्ही काय केलेलं आहे ते आम्हाला एकदा सांगा. कारण तुम्ही जे काही करताय ना, ती चाल आमच्या लक्षात येणार नाही असं तुम्हाला वाटतंय का? पण तुमची प्रत्येक चाल आमच्या लक्षात येत आहे." असं सिंधू उलटा आरोप धर्माधिकारी वकिलावर करत आहे आणि त्याला कळत नाहीये, की फरार झालेला राघव नक्की कुठे गेलेला असेल. त्याला तर सिंधूनच पळवून नेलेलं आहे. मग राघव आहे कुठं? असा मोठा प्रश्न त्याच्या मनामध्ये येत आहे. सिंधूला काही केल्या त्याला घरातून बाहेर काढायचं आहे. कारण राघव खूप वेळ झालं त्या ट्रंकमध्ये लपून बसलेला आहे आणि त्याच वेळेस धर्माधिकारी वकिलाचं लक्ष जातं, ते म्हणजे हॉलमध्ये ठेवलेल्या मोठ्या ट्रंककडे आणि तो त्या ट्रंकच्या जवळ आलेला आहे. "या ट्रंकमध्ये काय आहे?" असं त्याने सिंधूला विचारलेलं असतं. "ही ट्रंक देखील शोधणं गरजेचं आहे," असं तो पोलिसांना सांगत असतो आणि राघव तर त्याच ट्रंकमध्ये आतमध्ये लपून बसलेला आहे. राघवला समजलंय, की आपला खेळ आता खतम होणार आहे. कारण धर्माधिकारी वकील बरोबर त्याच ट्रंकजवळ आलाय, ज्या ट्रंकमध्ये राघव लपून बसलेला आहे. सिंधूला देखील मोठा धक्का बसलाय. कारण आता तो ती ट्रंक उघडणार आणि त्यामध्ये असलेल्या राघवला बाहेर काढणार. या गोष्टीमुळे घरातील सगळेच सदस्य पुरते घाबरून गेलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसतेय. धर्माधिकारी वकिलाला कॉन्फिडन्स आहे, की याचमध्ये राघव लपून बसलेला आहे.
त्याने पोलिसांना देखील जवळ बोलावलं आहे. पण सिंधू मात्र त्याच्या मार्गात अडथळा आणते आणि त्याला म्हणते, की "उगाच नसती नाटकं आमच्यासमोर करू नका. ट्रंक उघडा, हे उघडा, ते उघडा करू नका. कारण तुम्ही सगळं उघडून बघितलेलं आहे. तुम्ही मला सांगा, की कुठे राघवला लपवून ठेवलेलं आहे. जर का राघव आज संध्याकाळपर्यंत आला नाही, तर तुमचं काही खरं नाही लक्षात ठेवा. मी तुमच्यावर त्याला पळवल्याची, त्याचं अपहरण केल्याची केस करणार आहे." असं म्हणून सिंधूनेच उलट त्याच्यावर आरोप करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा तो सिंधूला म्हणतो, "आम्हाला आमचं काम करू द्या, अन्यथा कामामध्ये अडथळा आणला म्हणून आम्हीच तुमच्यावर केस करू आणि तुम्हाला लगेच कॉन्स्टेबलच्या मार्फत अटक करून टाकू. आत्ताच्या आत्ता तुम्ही बाजूला सरका आणि आम्हाला आमचं काम करू द्या." असं म्हणून तो सिंधूला बाजू करण्याचा प्रयत्न करतोय, पण सिंधू मात्र तेथून जात नाहीये. तेव्हा तो सिंधूला म्हणतो, "तुम्हाला अडथळाच आणायचा आहे, याचा अर्थ राघव नक्कीच यामध्ये आहे, असा आता माझा कॉन्फिडन्स होत चाललेला आहे." सिंधू म्हणते, "त्या गोष्टीचा काही संबंध नाही." खरं तर सिंधूला माहिती आहे, की राघव याच ट्रंकमध्ये लपून बसलेले आहेत आणि जर काही ट्रंक उघडली, तर खूप मोठा अनर्थ होणार आहे. राघव देखील आतमध्ये आहे. राघवला देखील कळलंय, की आता हे पोलीस आलेले आहेत. धर्माधिकारी वकीलसुद्धा आपल्या जवळ आलेला आहे आणि एका क्षणात ही ट्रंक उघडली जाईल आणि आपण सर्वांच्या समोर येणार आहोत. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की धर्माधिकारी वकिलाने ती ट्रंक उघडलेली आहे आणि जेव्हा ती ट्रंक उघडली जाते, तेव्हा सर्वांबरोबरच धर्माधिकारी वकिलाला देखील मोठा धक्का बसलेला आहे. कारण उघडलेल्या ट्रंकमध्ये त्याला पाहायला मिळतं, त्यामध्ये काही गाद्या टाकून ठेवलेल्या असतात आणि त्या गाद्या पाहून त्याला मोठा धक्का बसलेला आहे. त्याला वाटत असतं, की उघडल्याबरोबर त्यामध्ये राघव पाहायला मिळेल, पण तेथे राघव नसतो, तर त्यामध्ये गाद्या असतात. सिंधू ते पाहते आणि पुन्हा एकदा त्याला म्हणते, की "तुम्हाला सांगितलं होतं ना, की राघव येथे नाहीयेत म्हणून, पण तुम्हाला आमचं ऐकायचं नाहीये. आता तुम्हीच आम्हाला सांगा, की राघव कुठे आहे?" आता पेटी त्याने बंद करून टाकलेली असते आणि धर्माधिकारी वकिलाला कळत नाहीये, की नक्की झालं काय? पण तेवढ्यात आतमध्ये असलेल्या राघवला शिंक येते आणि राघव शिंकलेला आहे. राघवच्या शिंकण्यामुळे मोठा अनर्थ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांच्या भुवया ताणल्या गेलेल्या आहेत. सर्वांना मोठा धक्का बसलाय कारण पेटीमधून शिंकल्याचा आवाज आलेला आहे आणि धर्माधिकारी वकिलाने तो स्पष्टपणे ऐकलेला आहे आणि तो पुन्हा एकदा पेटी उघडण्यासाठी तयार झालेला आहे. आता जर का त्याने पेटी उघडली आणि जर का त्यामधल्या गाद्या त्याने बाजूला केल्या, तर मोठा अनर्थ होणार आहे, ही गोष्ट आता सिंधूच्या लक्षात आलेली असते. आता कशाप्रकारे सिंधू धर्माधिकारी वकिलाला त्यापासून थांबवेल, हे आपल्याला पुढच्या भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक